आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रांतिकारक राजगुरू यांच्यावरती भाषण पाहणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण भगतसिंग यांच्यावर भाषण पाहिलेलं आहे। चला तर मग या लिहून घ्या भाषण। 15 ऑगस्ट आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, शिक्षकवृंद आणि माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझा नमस्कार। आज 15 ऑगस्ट 2026 आपण भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या अभिमानाने उत्साहात साजरा करत आहोत। या पवित्र दिवशी मी आपल्यासमोर देशाचे शूर क्रांतिकारक राजगुरू यांच्याबद्दल थोडेसे बोलणार आहे। राजगुरू यांचा जन्म 24 ऑगस्ट 1908 रोजी पुणे जिल्ह्यातील खेड या गावी झाला। त्यांचे पूर्ण नाव शिवराम हरी राजगुरू असे होते। मित्रांनो, ते लहानपणापासूनच धाडसी, चतुर आणि देशभक्त होते। त्यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेत काम केले। ते भगतसिंगासोबत सुद्धा काम केलेले आहे। 17 डिसेंबर 1928 रोजी लाहोर येथे झालेल्या एका कार्यात त्यांनी ब्रिटिश अधिकारी सॉन्डर्स याला गोळी घालून ठार मारले। ते भगतसिंग आणि सुखदेव यांचे जवळचे साथीदार होते। देशासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुत दिली। 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू हे तिघेजण होते, यांना लाहोर कारागृहात फाशी देण्यात आली। राजगुरू यांचे बलिदान देशासाठी प्रेरणादायी आहे। त्यांचे नाव नेहमी आदराने स्मरणात ठेवले पाहिजे। बोला भारत माता की जय, वंदे मातरम। पुढील व्हिडिओमध्ये आपण अजून एक नवीन भाषण